Preview. Preview. काय सांगता? वर्धा लोकसभेची निवडणूक आहे, एकीकडे रामदास तळस, दुसरीकडे अमरकाळे. काय सांगा? आपण घ्या, अमरकाळेशिवाय कोणीच येणार नाही. मी त्यातला नाही, मी नाही त्यातली, कडी लावा आतली. कोण आहे असं? मोदी. नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या आपण महाराष्ट्राच्या बातमीद्वारे प्रत्येक ठिकाणी हवा कोणाची, कोणाला बसणार झटका, कोणाचा होईल फेरफटका, हा कार्यक्रम आपण प्रत्येक ठिकाणी राबवत आहे. अशातच आज आपण आलेलो आहे थेट धामणगाव नगरीमध्ये. या धामणगाव नगरीमध्ये आपण आज हा कार्यक्रम राबविणार आहे आणि थेट या ठिकाणी सध्या आपण आलेलो आहे विद्यमान आमदारच्या या धामणगाव रेलमध्ये. तर आता आपण जनतेपासून जाणून घेऊया का थेट येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हवा कोणाची, तर थेट जाणून घेऊया मतदारापासून. नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोगळे. सध्या आपण वर्धा लोकसभेमध्ये धामणगाव रेल्वे हे गाव पूर्णपणे येते आणि सध्या आपण धामणगाव रेल्वे या शहरात आलेलो आहे. कोणाची हवा वर्धा लोकसभेत? एकीकडे रामदास तळस, दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमरकाळे यांची किंमत तुतारी, तसेच तिसरीकडे वंचित. या तिघांचे जाणून घेऊया जनतेपासून कौल हवा कोणाची या महाराष्ट्रातील बातमीपत्र कार्यक्रमाद्वारे. दादा काय सांगा, आगामी लोकसभा निवडणूक आहे, एकीकडे भाजप, दुसरीकडे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे तुतारी चिन्हावर लढणारे अमरकाळे. काय रेन चित्र? रामदास तळस आहे. रामदास तळस का म्हणून? पक्षाचा समजा आणि काम आहेत. माझा विचार असा, आता बाकी लोक आहेत. नक्कीच त्यांचा कल एक भाजपकडे गेलेला आहे. तर पुन्हा आपण काही जनतेपासून जाणून घेऊया. सध्या आपण धामणगाव येथील शहरामध्ये आलेलो आहे. धामणगाव शहरामध्ये थेट जनतेचं काय कौल आहे येणाऱ्या वर्धा लोकसभामध्ये आपण जाणून घेऊया. नेमकं काय सांगणार आहे? वर्धा लोकसभेची निवडणूक आहे, एकीकडे रामदास तळस, दुसरीकडे अमरकाळे शरद पवार गटाचे तुतारी या चिन्हावर उभे आहे. का रेल रामदासजी तळस? आपण काय सांगणार? माझं वोटिंगच नाही. यांचं वोटिंग नाही म्हणते, पण एकीकडे रामदासजी कौल यांचा सुद्धा कौल आलेला आहे. पुन्हा आपण जाणून घेऊया काही या ठिकाणी बाजार करण्याकरता काही ग्राहक सुद्धा आलेले आहे. दादा नमस्कार, काय म्हणता? वर्धा लोकसभेची निवडणूक आहे, झाला का बाजार? झाला काय? काय म्हणते, महाग आहे की स्वस्त आहे? स्वस्त आहे. आणि वर्धा लोकसभेची निवडणूक आहे, काय सांगा? एकीकडे रामदास हो हो काय सांगा? कोणाकडे कौल, कोणाकडे राहील? कौल कोणाकडे राहील? आपलं कौल पवार. यांना हवा कोणाची माहीत नाही आहे. तर पुन्हा आपल्यासोबत पुन्हा काही आहे. दादा नमस्कार, स्वागत आहे आपलं. वर्धा लोकसभेची निवडणूक आहे, एकीकडे रामदास तळस आहे, दुसरीकडे अमरकाळे आहे, अमरकाळे शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर, दुसरीकडे भाजप आहे. काय सांगा, कसं येईल चित्र? आता मला काही एवढं समजत नाही. मला समजत नाही. मत पडतं ना? पडते मग. पण कौल कोणाकडे राहील? सध्या काय चित्र राहील? चित्र काय आपलं काही एवढं काही माहित नाही एवढं. तुम्ही मतदानाकडे जाणार हो. कोणाकडे? पण चित्र काय राहील? एकीकडे रामदास तळस, दुसरीकडे अमरकाळे. अमरकाळे कुठे काय सांगा? यांचा कौल एक अमरकाळेकडे आहे. पुन्हा आपण जाणून घेऊया. सध्या बाजारामध्ये भरपूर अशी गर्दी आहे, ग्राहक आलेले आहे. प्रत्येक जण पूर्ण हप्त्याभराची एकाच दिवशी खरेदी करत आहे, हे सुद्धा आपल्याला दिसत आहे. आणि पुन्हा आपण आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन पुन्हा जाणून घेऊया. काका नमस्कार, महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये स्वागत आहे. हवा कोणाची हा कार्यक्रम आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून राबवित आहे. येणाऱ्या वर्धा लोकसभेत एकीकडे रामदास तळस, दुसरीकडे शरद पवार गटाचे तुतारी या चिन्हावर अमरकाळे. काय करून कसं येईल चित्र? चित्र तर आता असं झालं, तळस साहेब तर 10 वर्ष राहिले, तर त्यांचं आम्हाला काही दर्शनही नाही झालं, त्यांचं आम्ही काही हे नाही पाहिलं. तर आता लोक काय करतात काय नाही याच्यावर सर्व डिपेंड आहे. पण दुसरीकडे अमरकाळे पण आहे ना? हो आहे ना. तुतारी चिन्हावर शरद पवार गटाचे. कसं वाटेल अमरकाळे? तर त्यांचं तर दिसून राहिलं असं येईल म्हणून, त्यांचे दिसून राहिलं. आता लोकांचं हे काय तर कसे जातात काय होतात म्हणून. पण आमचं तर
कौल त्यांच्या तिकडे आहे काय सावंतकडे. अमर काळेकडे आहे. नक्कीच त्यांचा सुद्धा कौल यांच्याकडे आहे. पुन्हा आपण आलेलो आहे, पुन्हा आपण जाणून घेऊया. या ठिकाणी असं बाजार भरलेला आहे आणि भरपूर अशी गर्दी धामणगाव रेल्वे येथील बाजारामध्ये आहे. पुन्हा आपण काही आपल्यासोबत नागरिक आहेत तर त्यांच्यापासून जाणूया. दादा नमस्कार, झाला का बाजार? वर्धा लोकसभेची निवडणूक आहे. एकीकडे अमर काळे आहे, शरद पवार गटाचे चित्र आहे, दुसरीकडे रामदास तोडसे आहे. काय कसं लिहिलं चित्र, काय सांगा आपलं कौल कोणाकडे? आपलं आमचा मत काँग्रेस काढावा. काँग्रेसकडे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे म्हणजे सुद्धा अमर काळे यांच्याकडे आहे. पुन्हा आपण पुढे जाऊया, पुन्हा जाणून घेऊया जनतेपासून. आणि काही आपल्यासोबत दुकानदार वर्ग पण जुळलेले आहे आणि काही बुजुर्ग आहे. दादा नमस्कार, काय म्हणता? समज घेऊन राहिले काय म्हणते? आगामी लोकसभा निवडणूक आहे, कशी हवा राहील? एकीकडे अमर काळे राष्ट्रवादी तुतारी चिन्ह शरद पवार गटाकडे उभे आहे, दुसरीकडे तडस. काय सांगता भाऊ आता काय होतं? तर आता काय ते सध्यांनी विचार केलेला नाही आहे. तर आपण पुन्हा इकडे वळूया. आणि राजा नमस्ते, काय बोलते? आज धामणगाव का बाजार है। बाजार में हमने हमारे तो कार्यक्रम चल रहे चैनल के माध्यम से वर्धा लोकसभा में हवा किसकी क्या बताएंगे? एक तरफ अमर काळे, दूसरी तरफ रामदास तोडसे ऐसा नहीं का चित्र अमर काळे त्यांचा पण कौल अमर काळेकडे गेलेला आहे. आणि या ठिकाणी जास्तीत जास्त अमर काळे दिसत आहे. आणि आतापर्यंत जेवढं पण घेतलेलं आहे तर अमर काळेच नाव येत आहे. पण विद्यमान आमदाराचं हे गाव आहे, पण एकीकडे भाजपचे तडस आहे, पण त्यांच्याकडे कौल कमी दिसत आहे या धामणगाव रेल्वे शहरामध्ये. तर पुन्हा आपण काही व्यापारी वर्गापासून जाणून घेऊया. ठीक आहे, पुन्हा आपण इकडे ओढूया. आणि या ठिकाणी असा खरगतचा बाजार आज भरलेला आहे. आणि या धामणगाव रेल्वेमध्ये आज रविवार रोजी सुद्धा बाजार भरतो हे सुद्धा चित्र आहे. पुन्हा आगामी निवडणूक आहे, एकीकडे रामदास तोडसे, दुसरीकडे अमर काळे. काय सांगा? अमर काळे लय चांगला वाटतो. अमर काळेची यावर्षी तुतारी वाजू वाजू जोरानं. या ठिकाणी अमर काळेकडे कौल अधिक दिसत आहे आणि जनतेमध्ये हर्ष उल्हास आहे का थेट अमर काळेची तुतारी बाजू असं सुद्धा आपल्याला सांगत आहे. पुन्हा आपण आलेलो आहे, तर आता आपण जाणून घेऊया. थेट इथे काही ग्राहक आहे. दादा नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. आगामी लोकसभा निवडणूक आहे, एकीकडे अमर काळे, दुसरीकडे रामदास तोडसे. काय सांगा? अमर काळे त्यांचं चिन्ह काय आहे? चिन्ह राष्ट्रवादी आहे ना. चिन्ह काय आहे? चिन्ह नाही मत त्यांचं माहित नाही, पण त्यांचं चिन्ह तुतारी आहे हे सुद्धा आपण त्याला सांगून देऊ. त्याला ठीक आहे. हा, पुन्हा आपण येऊया. आगामी लोकसभा निवडणूक आहे, एकीकडे रामदास तोडसे, दुसरीकडे राष्ट्रवादी गटाचे तुतारी आहे, चिन्ह रंग अमर काळे. कसं राहील चित्र? काय वाटतं आपलं? कोणाकडे समजत नाही, समजत आहे म्हणते पण सांगत नाही म्हणते. त्याला ठीक आहे. पुन्हा आपण येऊया. दादा नमस्ते, महाराष्ट्र बातमी में आपका स्वागत है. क्या बताओगे आप? एक तरफ अमर काळे, दूसरी तरफ रामदास तोडसे, क्या रहेगा चित्र? क्या बता सकते? आप मतदार है, आप बता सकते चित्र क्या रहेगा? आपण क्या बता सकते? आपण वोट गिरला का? विकास दिख रहा है सामने विकास दिख रहा है, तो फिर किसका विकास विकास किसका है? विकास विकास किसका है? लेकिन वो तो बताना पडेगा. मोदी का हे सुद्धा आहे. तर मोदीचा विकास आहे म्हणजे यांचं सुद्धा कौल रामदास तोडसे यांच्याकडे आलेला आहे. पुन्हा आपण जाणून घेऊया. नमस्कार, आगामी लोकसभा निवडणूक आहे, एकीकडे रामदास तोडसे, दुसरीकडे अमर काळे, राष्ट्रवादी गटाकडून तुतारी चिन्हाकडून. काय सांगा, काय राहील चित्र? तुमचं काय जाऊ शकत नाही. काय तुमचं मत पडते ना, तुम्हाला काय वाटते? रामदास तोडसे आला पाहिजे बा, माझी ही इच्छा आहे. त्यांचं काम चांगलं आहे, त्यामुळं बस बाकी काही सांगू शकत नाही. ठीक आहे. त्यांचा कौल रामदास तोडसे म्हणजे भाजपाकडे गेलेला आहे. आणि पुन्हा आपल्यासोबत काही दुकानदार जुळलेले आहे. आता नमस्ते, काय सांगा? आगामी लोकसभा निवडणूक आहे, एकीकडे रामदास तोडसे, दुसरीकडे अमर काळे, शरद पवार गटाचे तुतारी या चिन्हावर लढत आहे वर्धा लोकसभा. कसं राहील चित्र? आपलं कौल कोणाकडे राहील? आपला पक्ष देशाच्या उन्नतीकडे आहे. तर यावेळी पक्षामध्ये कसं आहे, बाकीच्या पक्षामध्ये काही नेतृत्व नाही आहे, त्याच्यामुळे पर्याय एकच आहे.
म्हणजे तळसले नाही, काही नाही, हे नाही, फक्त मोदी. मोदी, फक्त मोदी. मोदी तर रामदास तळस मोदीच्याच इकडे उभे आहे ना. फक्त मोदी. मोदी, त्याच्यामुळे तळसला मतदान करायचं. मोदीमुळे, नक्कीच मोदीमुळे जे तळसला मतदान करताय, तसं यांचं तळसला मतदान करण्याचा काही विषय नाही आहे, असं त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. तर पुन्हा आपण जाणून घेऊया, जाऊया इकडे. पुन्हा इकडे या ठिकाणी 14 एप्रिलची रॅली सुद्धा निघालेली आहे. आज 14 एप्रिल आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती आहे आणि एक रॅली या ठिकाणी पुन्हा जल्लोष सुद्धा होत आहे. सध्या आपण धामणगाव रेल्वे या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आलो असता या ठिकाणी अशा घरगच्च असा बाजार भरलेला आहे. रामदास तळस, दुसरीकडे अमर काळे तुतारी या चिन्हावर शरद पवार गटाकडून उमेदवारी लढवत आहे. काय चित्र राहील येणाऱ्या वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये? यावेळेस मला असं वाटतं की तळसला काहीतरी गच्चू बसेल बहुतेक, कारण की नवीन कॅन्डिडेट आहे त्याच्यामुळे अमर काळे. फक्त वंचितने काही वोट नाही घालले पाहिजे, त्याचा प्रॉब्लेम आहे. कुठलं चॅनल साहेब आपलं? आमच्या चॅनलचं नाव आहे MB न्यूज, महाराष्ट्राची बातमीपत्र. त्या चॅनलवर तुम्ही पाहून घेता. नक्कीच यांचा पण कौल अमर काळे म्हणजेच तुतारी या चिन्हाकडे आणि राष्ट्रवादी गट यांच्याकडे वळलेला आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त कौल अमर काळे म्हणजेच राष्ट्रवादी गटाचे तुतारी या चिन्हावर लढत असताना ते दिसत आहे. पुन्हा आपल्यासोबत काही युवा वर्ग आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. आगामी निवडणुका वर्धा लोकसभेची, एकीकडे भाजप, दुसरीकडे राष्ट्रवादी गटाचे राष्ट्रवादी गट तुतारी चिन्ह लढणारे अमर काळे. असं रे चित्र काय वाटत तुम्हाला? अमर काळे पाहिजे. अमर काळे. आणि चिन्ह काय? तुतारी. नक्कीच जनतेला एक तुतारीच पाहिजे असं यांच्या शब्दातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आपण काय सांगा? तुतारी. अमर काळे. अमर काळे. अमर काळे. काय मागे? अमर काळे. अमर काळे. काय चिन्ह आहे? तुतारी. भाजप का नाही? भाजपची महंगाई, बेरोजगारी, कोणत्या हातात आमचे लेकरं शिकून आहे, कोणता रोजगार भेटला जाईल. महंगाई आणि महंगाईच्या गोष्टीवर नाराजी व्यक्त करून यांचं पाऊल सुद्धा अमर काळे तुतारी या चिन्हावरच केलेले आहे. पुन्हा आपण एकीकडे रामदास तळस, दुसरीकडे अमर काळे आणि तिसरीकडे वंचित. आपलं पाऊल कोणाकडे? आपला रामदास तळस, बीजेपी, प्रतापदादा अडचट. ठीक आहे, आपण सध्या प्रतापदादा अडसळ यांच्या गावात आलेलो आहे आणि यांचा कौल सुद्धा रामदास तळस म्हणजे प्रतापदादा अडसळ यांचे नाव घेऊन व्यक्त केलेला आहे. वर्धा लोकसभेची निवडणूक आहे, एकीकडे रामदास तळस, दुसरीकडे अमर काळे आणि तिसरीकडे वंचित बहुजन आघाडी आहे. आपलं कौल कोणाकडे राहील? पाहू ना आता. म्हणजे आपलं मत पडते, कौल कोणाकडे राहील हे महत्वाचं आहे. सांगत आहे आपलं कौल काय आहे. रामदास तळस की अमर काळे तुतारी चिन्ह लढणार राष्ट्रवादी गटाकडून कोणाकडे राहील? टाइम आहे ना टाइम आपण काय सांगा? लोकसभेची निवडणूक आहे, इकडे रामदास तळस, दुसरीकडे अमर काळे. रामदास तळस यांचे सुद्धा कौल रामदास तळस यांच्याकडे गेलेला आहे. चला ठीक आहे. नमस्ते. आगामी लोकसभा निवडणूक आहे, काम झाला का? बाजार की काय महाग आहे का स्वस्त आहे? बरं आहे ना. बरं, आगामी लोकसभा निवडणूक आहे, एकीकडे रामदास तळस, दुसरीकडे अमर काळे. काय करू नये आपल्याला? मला ह्या कौर आहे की रामदास तळस 10 वर्ष झाले निवडून आले, पण एससी थांबवत आले नाही. आणि आता कौरचा असर आहे, त्याच्या घरचा मात चालू आहे सुनीबद्दल. आणि नाही फरक पडत. मी म्हणतो अमरदाय अमर काळे. म्हणजे तुमचा कौल अमर काळेकडे? अमरदाय. नक्कीच बघता यांचा कौल अमर काळेकडे वळलेला आहे. म्हणजेच शरद पवार गटाचे तुतारी चिन्ह ज्यांचं आहे त्यांच्याकडे यांचा कौल वळलेला आहे. पुन्हा आपल्यासोबत काही मतदार जुळलेले आहेत. दादा काय सांगा? या ठिकाणी असा बाजार भरलेला आहे आणि बाजार भरला असता हळूहळू ग्राहकाची या ठिकाणी अशी भरपूर अशी गर्दी सुद्धा झालेली आहे आणि प्रत्येक ग्राहकांनी आपल्याला कोणाकडे कौल आहे आणि हवा कोणाची हे सुद्धा सांगितलेलं आहे. दादा नमस्कार. काय सांगा दादा? आगामी वर्धा लोकसभेची निवडणूक आहे, एकीकडे रामदास तळस आणि दुसरीकडे अमर काळे. काय वाटेल चित्र कसं राहील?
अमर काळे यांचा पण कौल अमर काळे यांच्याकडेच गेलेला आहे. या ठिकाणी भरपूर असा अमर काळेकडे कौल आहे. आपण सध्या धामणगाव मध्ये आलेलो आहे. विद्यमान आमदार यांच्या गावात आलेलो आहे, पण इथे कौल तर सध्या मला अमर काळे यांचं दिसत आहे. बघूया पुन्हा आपण जाणून घेऊया का नेमकं जनतेचं पुन्हा काय मत आहे तो. आणि मत असताना त्याच्या नमस्ते, आगामी निवडणूक है वर्धा लोकसभा की, क्या रहेगा? एक तरफ है अमर काळे, दूसरी तरफ है रामदास तड़स और टफ फाइट है। तीनों में है कि दोनों में? दोनों में। कौन कौन? काळे अपना अमर काळे और तड़स म्हणजे यांचं बोलणं आहे का येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे टफ फाईट राहणार आहे. अमर काळे आणि तळस मध्ये एक लढत होणार आहे हे सुद्धा त्यांनी बोललेले आहे. पुन्हा आपल्यासोबत काही भाऊ आहे. हो, नमस्कार. नमस्कार. झाला का बाजार? हा झालं. वर्धा लोकसभेची निवडणूक आहे. एकीकडे रामदास तळस, दुसरीकडे अमर काळे. काय कसं वाटतं चित्र? काय सांगा, आपलं कौल कोणाकडे? आपण तर राजकारणी नाही आहे. नाही, पण एक जनमत पडते ना, मत पडते ना. एकीकडे धनशक्ती आहे, एकीकडे जनशक्ती आहे. काय सांगा? आपण तर जनशक्तीच्या इकडं जनशक्तीकडे आहे. हो, जनशक्ती. म्हणजे जनशक्ती म्हटलं म्हणजे अमर काळे आणि धनशक्ती म्हटलं म्हणजे रामदास तळस. चला ठीक आहे, धन्यवाद काका. येतो. पुन्हा आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत निवडणुकीचं बिगुल वाजलेला आहे. 26 तारखेला मतदान आहे आणि 4 तारखेला निकाल आहे. एकीकडे रामदास तळस, दुसरीकडे अमर काळे आणि तिसरीकडे वंचित. काय वाटतं, कसं त्यांची वंचित आणि हे काहीच नाही, पण रामदास तळस आणि अमर काळे फाईट होणार. अमर काळे निघणार 100%. प्रत्येक कोणी मनखाली करून घेते निजा. अमर काळे चिन्ह काय आहे? आज तुतारी आहे आणि तुतारी का आला माहिती आहे का? त्यांचा काँग्रेस पाशी कोणताच माणूस उपलब्ध नव्हता म्हणून तो आला. आणि त्याच्यामध्ये रामदास तळस अधिक या गावातले लोक जरूर आले का म्हणून इथे रामदास तळस जरूर पाहतो कोणी गाव बस झालं. याच्यावर काहीच नाही. नक्कीच यांचा पण कौल रामदास तळस याच्याकडे न जाता यांचा कौल अमर काळे यांच्याकडे गेलेला आहे आणि ते तुतारी वाढणारच या शब्दात त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त कौल धामणगाव शहरात जास्तीत जास्त कौल अमर काळेकडे वळत आहे. नेमकं जनता चिडलेली आहे, एकीकडे महागाई आहे, दुसरीकडे रामदास तळस हे 10 वर्ष या ठिकाणी आले नाही असे जनतेचे म्हणणे आहे. आणि जनतेचे म्हणणे आहे की महागाई वाढलेली आहे हे सुद्धा जनतेचे म्हणणे आहे. त्याच्यामुळं हा कौल या ठिकाणचा कौल अधिकाधिक अमर काळे शरद पवार गटाचे तुतारी या चिन्हाकडे गेलेला आहे. सध्या आपण धामणगाव शहरातून आता जुनं धामणगाव या जुन्या धामणगावमध्ये आलेलो आहे. आणि जुन्या धामणगावमध्ये सुद्धा या ठिकाणी बाजार भरलेला आहे आपण बघू शकतो. आणि या ठिकाणी आपण आलो असता आता आपण या बाजारामध्ये जाणून घेऊया वर्धा लोकसभेचा जनतेचा कल कोणाकडे राहील हवा, कोणाचा होईल फेरफटका तर कोणाला बसेल झटका. तर आपल्यासोबत आवाजी आहे. आवाजी नमस्कार. झाला का बाजार? काय म्हणते आगामी लोकसभा निवडणूक आहे. एकीकडे रामदास तळस, दुसरीकडे अमर काळे आणि तिसरीकडे वंचित आहे. कसं राहील चित्र? काय म्हणते तुमचा कौल कोणाकडे राहील? आमचा बीजेपीकडे. यांचा कौल जुना धामणगाव मध्ये बीजेपीकडे गेलेला आहे. पुन्हा आपण काही आपल्यासोबत नागरिक जुळलेले आहे आणि नागरिकापासून आपण जाणून घेऊया वाहतूक आहे. वाहतुकीला अडथळा झाला नाही पाहिजे. कॅमेरामॅन बाजूनं व्हा थोडेसे. आगामी लोकसभा निवडणूक आहे. एकीकडे रामदास तळस, दुसरीकडे अमर काळे तुतारी चिन्हावर शरद पवार गटाचे आणि वंचित. काय राहील चित्र वर्धा लोकसभेसाठी? तुमचं मत पडते. अजून सध्या धामणगावात आहे. जुनं धामणगावातून तुम्ही रहिवासी आहे. काय सांगाल? आमचं तर इकडंच आहे आता आपलं तुतारी. हां, आपलं कोणाकडे राहील दादा? तुतारी दादा आपलं कोणाकडे राहील? अरे आपले उमरच जरी मत नाही पडन तरी जनजागृती मोहीम सुरू आहे. विद्यार्थ्यांना शिकवत आहे. काय जाईल? मी इच्छा नाही MP जाऊ मी. हा, ह्या MP तून आलेला आहे म्हणते तो MP त मतदान करणार आहे. चला ठीक आहे. पुन्हा आपण जाणून घेऊ आपल्यासोबत युवा म्हणून आहे. काय सांगा आगामी लोकसभा निवडणूक आहे. एकीकडे रामदास तळस, दुसरीकडे अमर काळे शरद पवार गट तुतारी या चिन्हावर आणि तिसरीकडे वंचित बहुजन आघाडी आहे. कसं राहील चित्र युवा ह्या नात्याने? तर सध्या असं आहे की महागाई वाढलेली आहे. बरोबर. आणि गरिबाची समजा एवढी सोय नाही होत. त्याच्यानंतर आता जे खत पाणी राहते शेतीचे लागणारे मालमत्ता ते एवढे वाढले आहे तर गरिबाकडून शेती काही होत नाही. म्हणून सगळे हाल आता सध्या खराब आहे. मग तुमचं कौल कोणाकडे राहील युवा या नात्याने?
जो आपल्यासाठी उभा राहील, जे आपल्यासाठी समजा काहीतरी करेल, गरिबांसाठी सेवा करेल, त्याच्या पाठीशी आपण आहे. नक्कीच यांचं मत असं आहे का जो कोणी आमच्यासाठी करेल, जो कोणी युवकासाठी करेल, रोजगार आणेल आणि इतर काम देईल त्यांच्याकडून आम्ही राहील असं सुद्धा म्हणणे. दादा काय सांगा, झाला का बाजार? हो काय म्हणते बाजार? स्वस्त आहे का महाग आहे? बघा काय मागच आहे सारा, महागच आहे. काय नेमकं चित्र कसं राहील? का माहित काय सांगतोय वर्धा लोकसभेमध्ये एकीकडे अमरकाळे, दुसरीकडे रामदास तडस आणि तिसरीकडे वंचित. काय सांगा? का सांगा जाता पाहू कुणीकडे तुमचं मत पडते दादा. हो तुम्ही मत आहे. कोणा काही सांगू नाही शकत आपण. तुम्ही सांगू शकत नाही, हे वेळेवर मतदान करणार आहे त्याला ठीक आहे. आणि दादा तुम्ही काय सांगणार? काय सांगू वर्धा लोकसभेची निवडणूक आहे, आपण जुना धामणगाव मध्ये आलेलो आहे. मला तुम्ही शंभर देऊन द्या पहिले, मी बरोबर बोलतो. हे पैशावर वळलेले आहे त्याला ठीक आहे काका. हे पैशावर वळलेले आहे, आम्ही पैसे देऊ शकत नाही, आमचा सर्वे चालू आहे त्याला ठीक आहे काका. पुन्हा आपण ओढूया या ठिकाणी जे आपण आलेलो आहे हे धामणगाव, जुना धामणगाव या ठिकाणी बाजार भरलेला आहे. आणि पुन्हा त्या बाजारमध्ये आपण आलेलो आहे आणि बाजारमध्ये आलो असताना आपल्यासोबत काही दुकानदार वर्ग सुद्धा जुळलेले आहे. तर आपण त्या दुकानदार वर्गापासून जाणून घेऊ. नमस्कार, काय म्हणते, कसा राहिला आजचा बाजार? बाजार थंड आहे. थंड आहे का? म्हणजे का थंड आहे? आज सुट्टी आहे का काय? सुट्टी नाही आहे आज 14 एप्रिल. 14 एप्रिल. त्याला का आपण जाणून घेऊया. इकडला असा बाजार असा छोटा असतो आणि छोटा बाजार असून या ठिकाणी बहुतांश असे दुकाने लागलेली आहे. आणि तरी पण आपण दुकान लागली असता काही जनतेपासून जाणून घेऊया आणि काय यांचं, कोणाकडे यांचं कौल आहे, काय आहे तर यांचं आपण जाणून घेऊया. काय सांगता? वर्धा लोकसभेची निवडणूक आहे, एकीकडे रामदास तडस, दुसरीकडे अमरकाळे. काय सांगा? आपण घ्या, अमरकाळेशिवाय कोणीच येणार नाही. हां, याचे प्रयत्न जो आहे ते सर्व फेल्युअर आहे. पण कारण एक असं आहे, जोपर्यंत EVM मशीन बदलत नाही तोपर्यंत मोदीच येणार. खरं कारण काय, ह्या सर्व काही करू शकतं, विदेशातून आहे ना कर्ज आणून भारतावर बसू शकतो. आणि ह्या स्वतः जो निवडणूक लढत आहे, हा साहेब स्वतः निवडणूक लढत आहे ना, हे दिखावा आहे सर्व. म्हणजे मी त्यातला नाही, मी नाही त्यातली कडी लावा आतली. कोण आहे सर? मोदी. मला अंदर टाका म्हणा लागेल तर, पण सबसेल बोलतो मी. कारण काय आहे माहिती आहे का, EVM मशीन बदलवा, बॅलेट पेपरवर आहे ना, बॅलेट पेपरद्वारे आहे ना वोटिंग करा. बरं, तुमचं मत आगामी वर्धा लोकसभेमध्ये कोणाला, रामदास तडस की अमरकाळे का वंचित? अमरकाळे नक्कीच, नक्की 100% अमरकाळे. नक्कीच यांचा कल सुद्धा अमरकाळेकडे वळलेला आहे. आणि तुम्ही कुठे राहता? मी इथंच राहतो. काय नाव आहे तुमच्या गावाचं? मी यशवंत कावरे, जुना धामणगाव, शहापूर. सध्या आपण जुना धामणगाव मध्येच आहे, त्यामुळे काही विशेष नाही आहे. पुन्हा आपल्यासोबत काही नागरिक जुळलेले आहे आणि या बाजारामध्ये बाजार भरलेला आहे. आणि बाजार भरला असता आपल्यासोबत काही युवा वर्ग आहे. दादा नमस्कार. काय सांगू? आम्ही महाराष्ट्राच्या बातमीपत्राद्वारे एक कार्यक्रम घेतलेला आहे, हवा कोणाची. वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये एकीकडे रामदास तडस आहे, दुसरीकडे अमरकाळे आहे आणि तिसरीकडे वंचित बहुजन आघाडी आहे. कसं नाही चित्र युवा आहे नात्याने? हिवाळ्या नात्यानं आम्हाला तसं मोदीच पाहिजे, मोदी पाहिजे वरतं, म्हणून आम्ही मत खालतं पण आम्हाला मत मोदीच्या याच्यावरच द्यायला लावलं. नक्कीच यांचं म्हणणं आहे का आम्हाला मोदी पाहिजे म्हणून आम्ही खाली रामदास तडस यांना मतदान करणार आहे. काय दादा येतो? ठीक आहे, धन्यवाद. काय नाव आहे आपलं? अविनाश लाटेकर. आणि कुठं राहता आपण? जुना धामणगाव. जुना धामणगाव. चला ठीक आहे, चला भेटूया, पुन्हा भेटूया. आणि पुन्हा आपण जाणून घेऊया. या ठिकाणी असा बाजार भरलेला आहे आणि या ठिकाणी असा एक छोटासा बाजार भरलेला आहे आणि त्या बाजारामध्ये ग्राहकांची धूमधामसुद्धा वाढलेली आहे. आणि या बाजारामध्ये अधिक कौल पाहता तर दोन्हीकडे एक सारखा कौल आहे. जसं अमरकाळे आणि रामदास तडस यांचा कौल दोन्ही सेम दिसत आहे. आणि पुन्हा आपण जाणून घेऊया काही नागरिकापासून. दादा नमस्कार. काय सांगता? वर्धा लोकसभेमध्ये निवडणूक आहे, एकीकडे रामदास तडस, दुसरीकडे. त्याबद्दल काही माहिती नाही सर. काही सांगू शकत नाही? काहीच नाही. सांगू शकणार नाही म्हणते, त्याच्याबद्दल माहिती नाही म्हणते. चला ठीक आहे. तर पुन्हा आपण काही दुकानदार वर्ग आहे किंवा काही नागरिक आहे यांच्यापासून आपण जाणून घेऊया. आणि जाणून घेत असताना असे बहुतांशी असे रिपोर्ट्स येत आहे, जनतेचा कौल आपल्यापाशी येत आहे. दादा नमस्कार. आम्ही
संपूर्ण धामणगाव विधानसभा क्षेत्रात हवा कोणाची हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सध्या आपण जुना धामणगावमध्ये आहे. वर्धा लोकसभेची निवडणूक आहे. काय कसं राहील चित्र, काय वाटेल तुम्हाला यावेळेस अमरकाळे निवडून येईल असं वाटते. अमर काळे? हो, नेमकं अमर काळेच का? कारण या BJP सरकारला सर्व आता कंटाळलेले आहे. कारण हे खोटारडं सरकार आहे आणि शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही आहे. त्याच्यामुळं अमरकाळेला आम्ही मतदान करू. नक्कीच यांचं म्हणणं आहे का या सरकारने काही दिलेले नाही आहे. ते मुख्य उद्देश काय आहे सांगा. मुख्य आम्ही खासदारालाच पाहिलं नाही या मतदारसंघात. काय खासदार कोणते या आधी जे होते रामदास तडस आलंच नाही. बस 6-7 वर्ष आधी काहीतरी बघितलं असेल. ते प्रचारासंदर्भात आले होते, गुप्त मिटिंग झाली, तिथूनच परत गेले. काहीच नाही आलं. जनतेचा प्रश्न अजून आलेच नाही आहे. आम्हाला काही विशेष कामही दिसून नाही राहिले मतदारसंघात. तुम्ही कुठे राहता? प्रॉपर इथलाच मनीष गोपाळ. बरोबर आहे. यांनी सुद्धा एक नाराजी दर्शवली आहे खासदाराबद्दल की ते आतापर्यंत आमच्या जुना धामणगावमध्ये आलेले नाही. आले असता पण ते सरळ निघून गेलेले आहे आणि त्यांना 10 वर्षात खासदार दिसले नाही म्हणून त्यांनी असं त्यांच्या शब्दातून थेट सुद्धा सांगितलेले आहे. आणि यांचा कौल सध्या अमर काळे तुतारी या चिन्हावर गेलेला आहे. चला पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या कोणाला तरी पुन्हा आपण हे करूया. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आता बघता अमर काळेचं चित्र एक दिसत आहे. आणि अमर काळेचं चित्र दिसत असताना या जुना धामणगावमध्ये एका छोट्याशा गावामध्ये आज भाजप आणि राष्ट्रवादी पाहता असता तर आपल्याला त्या ठिकाणी अमर काळेचं चित्र असं स्पष्ट. दादा नमस्कार. वर्धा लोकसभेची निवडणूक आहे. काय सांगा. एकीकडे रामदास तडस, दुसरीकडे अमर काळे, तिसरीकडे वंचित. काय कौल आहे कोणाकडे? काय वाटतं कसं राहील चित्र? अमर काळे. अमर काळे. अमर काळे यांचा पण कौल अमर काळेकडेच गेलेला. त्याला ठीक आहे. काय सांगा. वर्धा लोकसभेची निवडणूक आहे. एकीकडे रामदास तडस, दुसरीकडे अमर काळे, तिसरीकडे वंचित. काय सांगा. रामदास तडस. रामदास तडस यांच्याकडे भाजपकडे गेलेला आहे. त्याला ठीक आहे. आणि पुन्हा आपण काही दुकानदारकडे ओढूया आणि आपल्यासोबत काही दुकानदार आहे. पुन्हा आपण जाणून घेऊया. दादा काय सांगा. आगामी निवडणूक आहे वर्धा लोकसभेची. कसं राहील चित्र? त्यांना बोलता येत नाही म्हणते. चला ठीक आहे, विषय नहीं है. पुन्हा भैया नमस्ते, क्या बताओगे? आगामी लोकसभा निवडणूक है अभी, क्या रहेंगे? एक तरफ है रामदास तड़स, दूसरी तरफ है अमर काळे और तीसरी तरफ वंचित बहुजन आघाड़ी. कौल किसके तरफ रहेगा आपका? नहीं देखो, पोजीशन तो ऐसी है कि कौन चुन के आ जाए इसकी गारंटी नहीं है. मगर हमारे एरिया में कैसा है, अलग अलग किस्म के लोग हैं, पढ़े लिखे लोग हैं, उनको समझ सकते वो चीज़ को कि भाई कौन चुन के आना चाहिए. मेरी भी राय ये है कि भाई जो पार्टी सबको लेके चले वो पार्टी आना चाहिए अभी. जैसा फिलहाल कौन सी पार्टी अभी नहीं वो हम बता नहीं सकते ना पोजीशन. जैसा जो पोजीशन चल रही है वो बता नहीं सकते. चलो बाकी तो फिर आगे है ही. हाँ तो ठीक है, जो पार्टी सब काम करेंगी उसको हम वोट देंगे, ऐसा इनका कहने का मतलब है. चलो ठीक है भैया आते आणि पुन्हा बोलू भेटूया. दादा नमस्कार. आगामी लोकसभा गडबड आहे. नमस्कार. आगामी लोकसभेची निवडणूक आहे. एकीकडे रामदास तडस, दुसरीकडे अमर काळे, तिसरीकडे वंचित बहुजन आघाडी. काय कुठं राहील कल, काय म्हणते, कसं राहील चित्र? आम्ही अमरावती लोकसभात आहोत. आता अमरावती लोकसभेमध्ये एकीकडे नवनीत राणा, दुसरीकडे बळवंत वानखडे. काय राहील, कसं राहील सांगा ना. आम्ही तर बळवंत वानखडे इकडचे साईडने काँग्रेस पक्षाचा जास्त प्रभाव दिसते आणि दोन्हीमध्ये बराबरचा सामना आहे. पण आमचं असं मत आहे की बळवंत वानखडेला एक वेळा संधी देऊ. नक्कीच बघा, जुना धामणगावमध्ये अमरावतीहून सुद्धा दुकानदार येते आणि अमरावतीहून दुकानदार आले असता त्यांनी सुद्धा अमरावतीचा कौल सांगितलेला आहे. त्यांनी अमरावतीचा कौल, एकीकडे नवनीत राणे, दुसरीकडे बळवंत वानखडे, पण यांची पसंती बळवंत वानखडे यांनी पसंती दिलेली आहे. म्हणजे यांचा कौल पंजा आणि काँग्रेसकडे गेलेला आहे. चला ठीक आहे, येतो दादा. पुन्हा आपण भेटूया. युवा वर्ग आहे काही आपल्यासोबत. नमस्कार. आगामी लोकसभा निवडणूक आहे. युवा या नात्यानं एकीकडे रामदास तडस, दुसरीकडे अमर काळे. काय कसं राहील चित्र युवा या नात्याने? सध्या तर काही आम्ही ते सांगू नाही शकत. सांगू नाही शकत. मत पडते तुझं? मत पडते म्हणजे कौल काय राहील, चित्र काय राहील? म्हणजे एकीकडे रामदास तडस, दुसरीकडे अमर काळे, तिसरीकडे वंचित. कसं राहील चित्र, कोणाकडे कौल आहे? आम्ही जनतेचे मत देणार आहे अमर काळेला.
अमर काळे तर ठीक आहे. यांचं सुद्धा एक कौल अमर काळेकडे गेलेला आहे. काका काय सांगा? चला ठीक आहे, नका सांगू, त्याला विषय नाही आहे. पुन्हा आपण वळूया इकडे आणि पुन्हा आपल्याकडे काका आहे. काका नमस्कार, झाला का बाजार? चालू आहे. कुठं राहता? जुना धामणगाव शहापूरला राहता. हे काका शहापूर आले. काका आगामी लोकसभा निवडणूक आहे, एकीकडे अमर काळे, दुसरीकडे रामदास तडस आणि तिसरीकडे वंचित. कसं रे चित्र काका? आम्ही तडसचे माणसं आहे. तडसचे माणसं आहे म्हणजे यांचं पण कल भाजपाकडे गेलेलं आहे, म्हणजे हे तडसलाच वोटिंग करणार आहे. तर ठीक आहे, धन्यवाद काका. आहे हो येऊ काका. हा काय सांगा? आम्ही पहिले BJP घेतले. बीजेपी यांचा सुद्धा कल बीजेपीकडे गेलेला आहे. चला ठीक आहे. पुन्हा आपण धामणगाव शहरातील धामणगाव रेल्वे स्टेशन या परिसरात आलेलो आहे. आपण बघू शकतो का हे धामणगाव रेल्वे स्टेशन परिसर आहे आणि या परिसरातून काही दुकानदार वर्ग आहे, काही नागरिक आहे. तर त्यांच्यापासून जाणून घेऊया का येणाऱ्या वर्धा लोकसभेमध्ये कौल कोणाकडे. दादा, आगामी लोकसभा निवडणूक आहे, एकीकडे तळस, दुसरीकडे अमर काळे. काय कौल राहील, काय चित्र राहील? चित्र काय अमर काळेशी. अमर काळे राहील. हा, यांचं पण कौल अमर काळेकडे गेलेला आहे. आपण पुन्हा जाणून घ्या जनतेपासून. आपण सध्या धामणगाव रेल्वे काय बोला ना. रामदासजी तळसला 5 वर्षात पाहिलंच नाही मी. 10 वर्ष झाली त्याला. 10 वर्षात त्याला पाहिलंच नाही चेहरा कोण आहे काय आहे. त्यामुळे अमर काळे ठीक आहे. नक्की आपण रेल्वे स्टेशन परिसरात आपण बघू शकतो, हे रेल्वे स्टेशन आहे आणि या ठिकाणी सुद्धा जनता आपल्यासोबत आहे. नेमकं दादा काय सांगा? जोपर्यंत भाऊचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही पाठिंबा कोणाला देणार नाही. आम्ही प्रहारचे आहे. नक्कीच हे बच्चू कडू म्हणजे प्रहार पक्षाचे आहे, त्यामुळे आदेश आल्याशिवाय ते आम्ही बोलू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर ना? पुन्हा आपल्याकडे इथे दुकानदार वर्ग आहे आणि रेल्वे स्टेशन परिसरात काही दुकानदार वर्गापासून सुद्धा आपण जाणून घेऊया. दादा, आगामी लोकसभा निवडणूक आहे येणाऱ्या वर्धा लोकसभेची, एकीकडे रामदास तडस, दुसरीकडे अमर काळे, तिसरीकडे वंचित. आपलं कौल कोणाकडे? आपलं रामदास तडस. ठीक आहे, यांचा पण एक कौल रामदास तडस यांच्याकडे गेलेला आहे. पुन्हा काही नागरिक आहे, काही ग्राहक वर्ग आहे आपल्यासोबत. दादा, आगामी लोकसभा निवडणूक आहे, एकीकडे रामदास तडस, दुसरीकडे अमर काळे. काय राहील शरद पवार गटाची तुतारी या चिन्हावर? रामदास निस्तानेच निवडून येणार आहे. कोण? रामदास निस्ताने. मोदी लहर. रामदास निस्ताने का रामदास तडस? रामदास तडस. रामदास तडस. नक्कीच यांचं कन्फ्युज झालं होतं, रामदास निस्ताने म्हटलं होतं पण रामदास तडस. चला ठीक आहे, पुन्हा आपण जाणून घेऊया. याच क्षेत्रामध्ये भरपूर असे नागरिक या ठिकाणी जुळलेले आहे आणि जुळलेले असताना पुन्हा दादा नमस्कार. महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. आम्ही वर्धा लोकसभेमध्ये हवा कोणाची हा काय कार्यक्रम राबवित आहे. आमच्या महाराष्ट्राच्या बातमीपत्र चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये वर्धा लोकसभा निवडणुकीमध्ये आपला कौल कोणाकडे राहील? एकीकडे रामदास तडस, दुसरीकडे अमर काळे, तिसरीकडे वंचित. काय सांगा? वंचितकडे राहील आमचा. वंचितकडे. प्रथमच वंचितचा कल धामणगाव मध्ये मिळालेला आहे, यांचा वंचितकडे जाईल असं यांनी यांच्या शब्दातून सुद्धा व्यक्त केलेलं आहे. पुन्हा आपण जाणून घेऊया. काही इथं दुकानदार वर्ग आहे आणि दुकानदार वर्ग असताना आता आपण थेट एका स्टेशनरी मध्ये जाऊ, ज्या ठिकाणी पूर्णपणे रेल्वे स्टेशनचं अगदी हे दुकान लागून आहे आणि त्यांच्यापासून सुद्धा आपण आता जाणून घेऊया. हमने जो कार्यक्रम दिया है वर्धा लोकसभा में हवा किसकी चलेंगी? एक तरफ अमर काळे है, दूसरी तरफ रामदास तड़स है. क्या राय रहेंगी आपकी और क्या बताओगे? क्या बता, आप तो रहते नहीं ना प्रीवियस में. नहीं रहते तो आपका वोट तो गिरता. आपको क्या लगता है आज का जो सब देख के, माहौल देख के? ऐसा देखा जाए तो रामदास तड़स ही आना चाहिए. रामदास क्योंकि तड़स केंद्र में मोदी आना है. बराबर. तो रामदास तड़स है वही अच्छा है. यानी कि विकास, इंडिया का अगर विकास करना है तो रामदास तड़स ही आना चाहिए. रामदास तड़स ही आना चाहिए. हाँ, म्हणजे मोदीमुळे तुम्ही रामदास तडसला सपोर्ट करता. हा, पक्ष घेणं देणं नाही आपल्याला. आपल्याला राम मंदिर बनलं त्याचं मोदी संघ प्रेम आहे. बाकी आपल्याला काही घेणं देणं नाही, राजकारणात आपण पडत नाही. बरोबर. नक्कीच यांचं पण म्हणणं असं आहे का आम्हाला म्हणजे पक्षाच्या नेत्यासोबत काही घेणं नाही, पण मोदीने जो विकास केलाय त्यांच्याकडे आमचं मत आहे. तर पुन्हा आपण जाणून घेऊया. इथं एक जयंत टेलर्स म्हणून दुकान आहे आणि या ठिकाणी काही नागरिक बसलेले आहे. काका नमस्कार. काय म्हणता? आगामी लोकसभा निवडणूक आहे आणि धामणगाव रेल्वे शहरात आम्ही आलेलो आहे आणि आमचा हवा कुणाची हा कार्यक्रम सुरू आहे. एकीकडे रामदास तडस, दुसरीकडे
अमर काळे तुतारी चिन्हावर शरद पवार गटाची आणि तिसरीकडे वंचित आघाडी. काय कसं वाटेल, काय राहील चित्र सांगा ना, काय राहील चित्र? अमर काळेचा आहे. अमर काळे आहे ना, नेमकं का? कारण रामदास तडस इथं लोकांना भेटच नाही दिल्या ना 5-10 वर्षात. त्याच्यामुळे अमर काळे पाहिजे नाही आता यावेळेस, आणि बदल पाहिजे ना. त्याचं चिन्ह काय आहे? कोणाचं तुतारी. तुतारी नक्कीच. काय सांगा काका तुम्ही? बोलले नाही तसे तुतारीच राहील. तुतारीच राहील. नेमका बदल हवा काय म्हणून तुतारी? बदल पाहिजे. दर पंचवार्षिकला काहीतरी बदल पाहिजे. कसा आहे म्हणून, काळा आहे का, गोरा आहे का, लहान आहे का, लंबा आहे? म्हणजे अजून पण तुम्ही चेहरा पाहिला नाही पाहिलाच नाही. तडसची एंट्रीच नाही इकडे या भागात. म्हणजे धामणगाव तडस आलेच नाही, एंट्रीच नाही. बघा जनता काय ओढत सुरुवातीला आणि शेवटी. बस शेवटी व्होटिंग साठी यायचे भेटायला, नंतर शुभेच्छासाठी. अशी आहे नाही ते त्याच्या पक्षामध्ये नाराजी आहे, त्याचेच लोक त्याला पाडते. बस असं आहे ते. कारण त्यांच्या पार्टीमधले जे आहे नाराज लोक, नाराजी आहे ते नाराज लोक, त्यांनाही म्हणजे तुतारीच पाहिजे. नाराज लोकांना सुद्धा तुतारीच पाहिजे. पण एकीकडे आपण सध्या विद्यमान आमदारच्या गावात आलेलो आहे. विद्यमान आमदारच्या गावात त्याचं वातावरण चांगलं राहिले पाहिजे, पण कोण काय सांगा? तेच पहिले सांगितलं तुम्हाला, त्याची भेट नाही इथं प्रत्यक्ष कोणाला. बस त्याच्यामुळे लोक नाराज आहेत, दुसरं कारण काही नाही. नक्कीच या ठिकाणी आपण यांच्यासोबत बातचीत केली असता रामदास तडस यांनी चक्क 10 वर्ष भेट न देता, आणि त्यामुळे येथे या नागरिकांनी त्यांच्याबद्दल नाराजी सुद्धा दर्शवलेली आहे. काय म्हटलं काका, सांग, बोला ना. दुसरं कारण कसं आहे, 10 वर्षामध्ये जे मोदीनं आम्ही नोकऱ्या देऊ, नोकऱ्या तर बंदच करून टाकल्या. जे जवान पोरं आहे त्याचे एजबारी झाले, नोकऱ्या म्हणजे परीक्षा घेते, पेपर फुटले म्हणते, मग त्याचे वय चालले जाते तिकडे. आणि महागाई तर अशी आहे, ते विषय तर बघलच दिल्या मोदीनं. त्या विषयाला तर बिलकुल ताकदच नाही. मंदिर बांधलं, मंदिराने काही विकास होते का लोकांचा? जोर आहे जास्त. मंदिराने काही मोदी यांचा मंदिरांकडे आणि धार्मिक भावनेकडे जास्त कल आहे. समाजात ते निर्माण करून टाकले, प्रत्येक समाजात. शिक्षणाकडे बिलकुलच लक्ष नाही त्यांचं. काय बरोबर? म्हणजे तुमचं म्हणणं आहे का एकंदरीत 10 वर्षापासून गव्हर्नमेंट जागा निघाल्या नाही आहे, नाही असं म्हणणं आहे? म्हणजे शिक्षण म्हणजे तेच. आणि काँग्रेसच्या काळात जागा निघत होत्या का? मग निघत होते आणि भरत होते, लागत होते ना मुलं. आता सरकारी जवळ कुठे मिळतो? आता नाही मिळत जवळ. शेतीवाला नाही तर हे दोन. अगोदर काँग्रेसच्या काळात सरकारी जवाई पाहिजे म्हणे, सरकारी जवाई कुठे मिळते आता या बीजेपीच्या काळात? म्हणजे यांनी जवळ भेटून सुद्धा कटिंग केलंय असं तुमच्या बोलण्यावरून व्यक्त होत आहे. काय सांगा, कटिंग केलं आहे काय? कठीण झालंच आहे ना. हो का? नक्कीच ह्या बीजेपी सरकारने गव्हर्नमेंट जवळ भेटणं सुद्धा कठीण केलं आहे असे या नागरिकांनी आपल्याला सांगितले आहे. चला ठीक आहे काका, धन्यवाद देतो. काय करता आपण व्यवसाय? हे टेलरिंग. टेलरचं दुकान आहे, आपण बघू शकतो. आणि या टेलर दुकान झालं. काका आपण काय करता? आपलं कटिंगचे रिटायर दुकान होतं, आता बंद केलं, रिटायर झालं आपण. आता यांचं पण एक कटिंगचं सलूनचं दुकान होतं, आता ते आपण रिटायरमेंट घेतलं. म्हणजे चला ठीक आहे. काळामध्ये आहे तर सरकारी जवाईच मागत होते का नाही? आता तुमची गोष्ट असो की आमची गोष्ट असो, सरकारी जवाई जर असला तर मुलगी सुखी राहते. पण या वेळेला म्हणजे या मोदी सरकारच्या या 10 वर्षाच्या कालावधीत सरकारी जवळ मिळालाच नाही. नाही काय? नाही. सरकारी जवळ हरवला. कोणी हरवला असेल सरकारी जवळ? याही ना राजकारण आहे ना. ते काय कोणतं सरकारने? हे आता जे चालू आहे विद्यमान सरकार, दुसरं कोणतं राहणार आहे? नक्कीच गव्हर्नमेंट सर्वंट असलेला जवळ सुद्धा हरवला आहे असे सुद्धा यांच्या बोलण्यातून व्यक्त. चला काका, येतो. धन्यवाद, भेटूया. माझं नाव मंगेश बोबडे. तर अशा प्रकारे आपण आज धामणगाव रेल्वे शहर आणि जुना धामणगाव या ठिकाणी आलो असता हवा कोणाची, कोणाला बसणार झटका, कोणाचा होईल फेरफटका, ह्या कार्यक्रम राबवूया. पुन्हा एका नवीन गावामध्ये भेटूया. तर अनेक बातम्या आणि इतर बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या पाहण्यासाठी www.mbnews365.in वर भेट द्या. धन्यवाद. मी मंगेश बोबडे.